तहसीलदार कचेरी कराड यांच्यासमोर बापू लांडगे हे आमचे मित्र जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी सदाशिवगड ग्रामपंचायत यांच्या विरुद्ध आज उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणाचा त्यांचा 1 ते 2 वार्ड यातील नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी गटरचा प्रश्न असेल, MSCB 2 आज त्या ठिकाणचा जो रस्ता आहे तो रस्ता वाहून गेलेला आहे. गटरचं पाणी त्या गटरचा निचरा झालेला नाही. त्याचप्रमाणे BDO असतील, तहसीलदार मॅडम असतील किंवा संबंधित अधिकारी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळं त्यांना बऱ्याच वेळा त्यांनी BDO साहेबांची तक्रार केली, परंतु त्यांच्या तक्रारीला काही उत्तर मिळालं नाही. म्हणून त्यांनी या ठिकाणी अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसले. त्या उपोषणाला आमचा बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा असून ज्यावेळेस ते बोलतील त्यावेळेस आम्ही रस्ता रोको सुद्धा करायला मागं पुढं पाहणार नाही. BDO साहेबांनी हा प्रश्न तात्काळ सोडवावा. आज पाणी पुरवठा योजना 8.5 कोटीची गेले 4 वर्ष झालं मंजूर होऊन सुद्धा त्या ठिकाणी या लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, हे दुर्भाग्य आहे. त्याचप्रमाणे गटर सुद्धा त्यांच्या घरात जात आहे, अशी व्यवस्था केली नाही. या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी हे अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि ते बोलवतील त्या ठिकाणी आम्ही रस्ता रोको करायला हजर राहू. ग्रामपंचायत हजारमाची सदाशिव कॉलनी मळा वॉर्ड यामध्ये वॉर्ड क्रमांक 1 व 2 येथील नागरिकांना पिण्याचे पाणी तात्काळ चालू करण्यात यावे. तसेच गणपती मंदिर ते MSEB रोड या रस्त्यावर सांडपाणी वाहून नेण्याकरिता बंदिस्त गटर तात्काळ करण्यात यावे. यासाठी जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव डुबल, बापूसाहेब लांडगे तसेच सदस्य कल्याणराव डुबल, माजी सरपंच धनाजीराव माने तसेच राजेंद्र टाटे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. तरी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा यासाठी हे उपोषण चालू आहे. या जनहित फाउंडेशनच्या आंदोलनाला माझे जे मित्र आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि त्यांनी हे सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर यांनी या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तरी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हे आंदोलन. जलजीवन ते व पाणी पुरवठ्याचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर सदर म्हणजे चौकशी होऊन कारवाई व्हावी. हे कॉन्ट्रॅक्टरने 6.5 कोटी रुपये घेऊन पलायन केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरने आपल्या हजारमाची ग्रामपंचायत लक्ष दिलेलं नाही आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आज या गावावर जनहित फाउंडेशनला उपोषणावर बसायची वेळ आलेली आहे आणि त्याने आज करतो उद्या करतो असं आम्हाला 12 दिवस आम्ही नोटीस देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. तरी आता काम करतो म्हणून आम्हाला इथं अधिकाऱ्यांनी येऊन सांगून गेलेले आहेत 2-3 दिवसात आम्ही काम करू, तुम्ही उपोषण मागं घ्या. म्हणून आम्ही आता काय 8-10 दिवस तरी उपोषण मागं घेत नाही. त्यांनी पूर्ण आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न व रस्ते व गटाराचा विषय मिटल्याशिवाय आम्ही कुठलाही उपोषण मागं घेत नाही. हे आमचं उपोषण 10 दिवस तरी कमीत कमी चालू आहे. हे सातारा जिल्हा मराठा महासंघ व कराड तालुका क्रांती मोर्चा यांच्या वतीनं जनहित फाउंडेशन व हजारमाची ग्रामपंचायत या सर्वांना जाहीर पाठिंबा देत आहे. आज या ठिकाणी जनहित फाउंडेशन व हजारमाची ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ यांनी त्याच्या गावात म्हणजे आमच्या गावातील अंडरग्राऊंड गटर व पाण्याची पाईपलाईन त्याच्याविषयी उपोषणाला सर्वजण बसले. त्या उपोषणाला जे अधिकारी आहे म्हणजे उपोषणाला जे सर्वजण बसलेले आहेत त्याच्या उपोषणाला आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. या उपोषणात सर्व कुठली घटना घडल्या सर्व संबंधित अधिकारी यांच्यावर जबाबदारी राहील ही दखल त्यांनी घ्यावी. उपोषणकर्त्याला कुठलाही त्रास तब्येत बिघडली तर ही प्रशासनावर जबाबदार राहील.